दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंदखेड गावाला पाण्याचा वेढा. सीना नदीला आलेल्या महापुरामुळे सिंदखेड गावाला चारही बाजूने पाण्याचा वेढा. 1 ते 1,500 ग्रामस्थ गावातच अडकले. अतिवृष्टीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील जवळपास 755 गावं बाधित झाली. 2,29,000 हेक्टर शेतीचं नुकसान तर 3,23,000 शेतकऱ्यांना फटका. नदी नाल्यांना आलेल्या पुरात एकूण 60 गाई म्हशी 134 शेळ्या मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती. विष्णुपुरी प्रकल्पाच्या 16 दरवाजांमधून गोदावरी नदीपात्रात 2,77,000 क्युसेकने विसर्ग. त्यामुळे गोदावरी नदीला महापूर. नांदेडच्या ओसरडीतील पंचवटी नगरमधील अनेक घरात नदीचं पाणी शिरल्यानं मोठं नुकसान. वाशी तालुक्यातील पारगाव परिसरातून वाहणाऱ्या मांजरा नदीला मोठा पूर. नदीकाठच्या गावांमध्ये शेतीचे मोठं नुकसान तर पूर ओसरल्यानंतरही अनेकांच्या शेतात पाणी. अनेक झाडंही पुलमोडून पडली. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील खळी गावाचा संपर्क 3 दिवसांपासून तुटला. गोदावरी नदीला पूर आल्याने गावाला जोडणाऱ्या पुलावरून पाणी. उपविभागीय अधिकाऱ्यांनी वैद्यकीय मदत आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोटीतून गावापर्यंत नेलं. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याच्या पूर्व भागात आठवडाभर जोरदार पाऊस. ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी. परतीच्या पावसाने जनजीवन विस्कळीत. हजारो हेक्टर क्षेत्रातील मका, तूर, बाजरीसह डाळिंब, द्राक्ष पिकाचं मोठं नुकसान. बीडमधील सिंदफणा नदीचा पूर ओसरला. पूर ओसरल्यानंतर शेतकऱ्यांचे झालेलं नुकसान समोर. नांदूर हवेली आणि परिसरातील पूर ओसरल्यानंतरची ही ड्रोन दृश्य समोर. बीडच्या आष्टीमधील लिंबोडीतील युवक शेतकरी समाधान आंधळेने शेतातील पिकाला कवटाळून फोडला टाहो. अगदी हातातोंडाशी आलेलं पीक पुरामुळे पाण्यात जळून गेल्यानं शेतकऱ्याचा आक्रोश. सिंदफणा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात बीडच्या गेवराईतील शेतकऱ्याचे 5 ते 6 क्विंटल कांद्यासह सौर ऊर्जेचं साहित्य वाहून गेलं. पिकासह साहित्य वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचात मुसळधार पाऊस असा सुरू राहिला तर पूरस्थिती येण्याची शक्यता. पंजाब सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. सरकारने एकरी किमान 20,000 आणि हेक्टरी 50,000 अशी मदत तातडीने दिली पाहिजे. साखरा गावातील शेतकऱ्यांची मागणी. नांदेडमध्ये ओढ्याच्या पाण्यातून तराफ्यावरून रुग्णाला नेल्याची घटना. नायगाव तालुक्यातील परडवाडी गावातील धक्कादायक घटना. ओढ्याच्या पाण्यातून रुग्णाला घेऊन जीवघेणा प्रवास. कुंटूर ते परतवाडी पुलाची उंची वाढवण्याची गावकऱ्यांची मागणी. नाशिकच्या मालेगाव तालुक्यात नुकसानग्रस्त भागातील पंचनाम्याला सुरुवात. तहसीलदार, कृषी अधिकारी, महसूल अधिकाऱ्यांची तालुकाभर पाहणी. सरसकट पंचनामे करून तात्काळ मदत द्या, शेतकऱ्यांची अधिकाऱ्यांकडे मागणी. परभणी जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पाऊस थांबला. प्रशासनाकडून पंचनाम्याची प्रक्रिया सुरू. पाथरा येथे सोयाबीन नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी अधिकारी बांधावर पोहोचले. सिंदखेड राजा तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस. नदीकाठावरील संपूर्ण शेती खरडून गेल्याने दिवाळी कशी साजरी करायची? नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा संतप्त सवाल. दिवाळीपूर्वी कर्जमाफी देऊन मदत जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यासाठी शेतकरी आक्रमक. जालना जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांनी दिला ठिय्या. पंचनाम्याचा निर्णय घेतल्याशिवाय न उठण्याचा निर्णय. जिल्हाधिकारी कार्यालयातील कॉन्फरन्स हॉलमध्ये शेतकरी बसले. कोल्हापूर काँग्रेस कमिटी पूरग्रस्त भागाला मदत करणार. मराठवाड्यातील बांधवांसाठी कोल्हापूर काँग्रेस कमिटीमध्ये मदत जमा करायला सुरुवात. 29 तारखेला मराठवाड्याकडे मदत पाठवली जाणार. पैशाचं सोंग करता येत नाही तर तुम्ही महाराष्ट्रात हेलिकॉप्टरने दौरे कशाला करता? तुम्ही घोटाळे केलेले 70,000 कोटी रुपये शासनाला जमा करा आणि त्यातून शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. छावा संघटना प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाटगेंची अजित पवारांवर टीका. मंत्री संजय राठोड यांच्याकडून नांदेडमधील पूरग्रस्त भागाची पाहणी. शक्तीपीठ महामार्ग रद्द करा आणि ते पैसे शेतकऱ्यांना द्या. मंत्री संजय राठोड यांच्यासमोर शेतकऱ्यांचा संताप. वर्ध्यात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात शेतकरी आक्रोश मोर्चा. ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफीसह नुकसान भरपाई देण्याची मागणी. मोर्चात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचा सहभाग. छगन भुजबळांकडून नाशिकच्या येवल्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी. येवल्यातील गवण गावात भुजबळांना व्यथा सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर. मंत्री भारत गोगावलेंकडून सोलापूरच्या बार्शीतील नुकसानग्रस्त भागाची पाहणी. बार्शीतील पुरी, घारी तसंच कारी नारी गावातील नुकसानीची गोगावलेंकडून पाहणी. परंडा तालुक्यातील सिरसाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची दुरावस्था पाहणी करत असताना छत्रपती संभाजीराजे यांनी सीईओना फोन लावला. धोकादायक वर्ग खोल्यांसह शाळेच्या स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या मोर्चाविरोधात सांगलीत भाजपची इशारा सभा 1 ऑक्टोबर रोजी रावण दहनसह सांगलीत भाजपची इशारा सभा मंत्री चंद्रकांत पाटलांची घोषणा अहिल्यानगरमधील 3.5 शक्तीपीठे एकत्र असलेल्या कोल्हार येथील भगवती मंदिरात भाविकांची गर्दी या नवरात्रोत्सवाच्या काळात मंदिरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन नवरात्रोत्सवानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रुक्मिणी मातेसाठी नऊवारी साडीचा पोशाख मंदिर संस्थानाकडे सुपूर्द केला शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या वतीने विशेष धार्मिक उपक्रम संपन्न गोंदियामध्ये अर्जुन मोरगाव तालुक्यात हत्तीचा धुमाकूळ शेतशिवारात हत्ती शिरल्याने पिकांचं नुकसान ग्रामस्थांकडून वनविभागावर तीव्र नाराजी व्यक्त भंडाऱ्यात विविध आंबेडकर संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश महारॅली सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक प्रश्नांवर तोडगा काढण्याची मागणी प्रशासनाने मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याचा इशारा बुलढाण्यात एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाजाचा महामोर्चा या मोर्चात हजारो बंजारा बांधवांसह पारंपरिक पोशाखात बंजारा महिलाही सहभागी नांदेडमध्ये बंजारा समाजाचा 29 तारखेला भव्य महाएल्गार मोर्चा बंजारा समाज बांधवांच्या वतीने मोर्चाची तयारी सुरू बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची करणार मागणी नंदुरबारच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरील दगडफेकी प्रकरणी 140हून अधिक आरोपींना अटक दगडफेकीत 25हून अधिक पोलीस अधिकारी आणि 7 आंदोलक जखमी आदिवासी तरुणाच्या हत्येनंतर आक्रमक आदिवासी आंदोलकांनी दगडफेक केली होती हिंगोली शक्तीपीठ महामार्गाच्या जमीन मोजण्यास शेतकऱ्यांचा विरोध महामार्गासाठी जमिनी मोजण्यास आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी रोखलं उपविभागीय अधिकारी तहसीलदारांसोबत शेतकऱ्यांची शाब्दिक चकमक गेल्या 12 तासात 2 हत्येनं नाशिक हादरलं पाथर्डी फाटा परिसरात पुन्हा व्यक्तीची हत्या दगडानं ठेचून हत्या हत्येचं कारण अस्पष्ट इंदिरानगर पोलिसांकडून अधिक तपास सुरू नाशिकच्या सिन्नर पोलीस ठाण्यात ग्रामरक्षक दलाची स्थापना वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी ग्रामसुरक्षा दलाची स्थापना गोंदियातील केशरीमध्ये बिबट्याचा मुलावर हल्ला मुलाच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांचा रास्ता रोको मुलाचं शवविच्छेदन करण्यास मृत मुलाच्या कुटुंबियांसह गावकऱ्यांचा नकार वनपरिक्षेत्र अधिकारी आणि सहाय्यक वनक्षेत्र अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी नाशिकच्या वडनेर रेंज परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात 2 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू बिबट्याच्या दहशतीमुळे ग्रामस्थांचा वनविभागाच्या कार्यालयात ठिय्या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथे नदीतील पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला अतुल रावसाहेब शेलार असं मृत तरुणाचं नाव 3 दिवसांनी आढळून आला मृतदेह अमरावती शहरात 24 तासात 2 हत्येच्या घटना बडनेरातील पेट्रोल पंप संचालक मिलिंद लाड यांची चाकू भोसकून हत्या तर कविता वानखेडे या महिलेची अनैतिक संबंधातून राहत्या घरी हत्या 24 तासात झालेल्या 2 हत्येच्या घटनेने परिसरात खळबळ शिर्डीतील कोपरगावमध्ये 2 गटात हाणामारी आणि दगडफेक 63 जणांवर गुन्हा दाखल 16 जण ताब्यात किरकोळ कारणावरून हाणामारी परिसरात तणावाचं वातावरण नागपूरमध्ये वाहन चोरी आणि घरफोडी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक सागर वर्मा असं अटकेतील आरोपीचं नाव आरोपींकडून 1,35,000चा मुद्देमाल जप्त जळगावात पोलीस कर्मचाऱ्याच्या पश्चिम बंगालमधील महिलेवर लग्नाचं आमिष दाखवत अत्याचार पोलीस कर्मचाऱ्यासह त्याची आई आणि पत्नीवर गुन्हा दाखल नितीन सपकाळे असं गुन्हा दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव नाशिकच्या येवल्यात एमडी ड्रग्ज प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई चंदियानगरमधून लाखो रुपयांचा अंमली पदार्थ साठा जप्त आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू पंढरपूरमध्ये जमिनीच्या वादातून पुतण्याचा काका काकूवर चाकू हल्ल्यात ज्ञानेश्वर सूर्यवंशी आणि अनिता सूर्यवंशी गंभीर जखमी पंढरपूर शहर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले नाशिकच्या सातपूर परिसरात तरुणाचं अपहरण अनैतिक प्रेमसंबंधातून झालेल्या वादामुळे या तरुणाचं अपहरण झालं होतं पोलिसात गुन्हा दाखल संशयितांना अटक नाशिकच्या इंदिरानगर भागात टवाळखोरांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न 5 ते 6 तरुणांकडून 2 ते 3 गाड्यांची तोडफोड पोलिसांनी तरुणांना ताब्यात घेतलं असून सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू भंडाऱ्याच्या चोवामधील जिल्हा परिषद शाळेला आग शाळेत विद्यार्थी नसल्याने सुदैवानं जीवितहानी टळली आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट